हरि ओम. सद्गुरु ओम मालती आई की जय. व्रजभूमीतील भक्त कथामालेत तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. या कथामालेतली 5वी कथा सूर्यकुंड येथील श्री मधुसूदनदास बाबाजी यांची आपण ऐकत आहोत. त्याचा पहिला भाग ऐकून झालाय. आता आपण दुसरा भाग ऐकूया. जेव्हा जयकृष्णदास बाबांनी सुद्धा आपली असमर्थता प्रकट केली, तेव्हा हा युवक निराश झाला आणि कृष्ण अनुरागाची जी ज्वाला त्याच्या आतमध्ये पेटलेली होती, तिने प्रचंड रूप धारण केलं. मग त्यांनी एक वेगळाच निर्णय घेतला. या गिरिराज वरती ज्या काही शिळा असतात, त्यांनाही श्रीकृष्ण रूप समजायची एक प्रथा तिथे आहे. ह्या युवकाने त्यातलीच एक जडशी शिळा निवडली आणि तिला दोराने आपल्या गळ्यामध्ये बांधून घेतलं आणि त्या राधाकुंडमध्ये उडी घेतली. राधाराणी आणि श्रीकृष्णांना भेटण्याची ही जगावेगळीच रीत त्यांनी अवलंबली. त्या कुंडामध्ये माहीत नाही तो किती दिवस पडून राहिला. पण जेव्हा त्याला शुद्ध आली, त्यावेळेला त्याला असे दिसलं, की त्याला एका राधाकुंडाच्या कडेवरती निजवलेला आहे आणि त्याच्या गळ्यातला दोर काढून ती शिलाही दूर केलेली आहे आणि हातामध्ये एक तालपत्र आहे. त्या तालपत्रावरती काहीतरी लिहिलेलं होतं. आपण राधाराणीच्या कृपेने जिवंत राहिलो आहोत, हे त्या युवकाच्या लक्षात आलं आणि राधाराणीची ही कृपाच आपल्या हातात जणू तालपत्राच्या रूपाने आहे असं वाटून तो धावतच सिद्ध श्रीकृष्णदास बाबाजी यांच्याकडे गेला. त्यांना सगळा वृत्त सांगितलं आणि तालपत्र दाखवलं. कृष्णदास बाबांनी तालपत्र बघितलं आणि ते घेऊन जयकृष्णदास बाबाजींच्याकडे जायला ह्या युवकाला सांगितलं. जेव्हा काम्यवनामध्ये तो मुलगा जयकृष्णदास बाबाजींच्याकडे गेला, तेव्हा त्याचा सगळा वृत्तांत ऐकून ते म्हणाले, की या घटनेने सिद्ध होतं, की राधाराणीची यथेष्ट कृपा तुझ्यावरती आहे. परंतु तुला आत्ता जे मिळालेलं आहे, त्याच्यामधून सुद्धा आम्हाला काही पूर्णसा अर्थबोध होत नाही. ते एका अव्यक्त स्वरूपामध्ये आहे. त्यामुळे आता तुला राधाराणीच्याच चरणी शरण जायला पाहिजे आणि पुन्हा राधाकुंड येथे जाऊन तू राधाराणीचीच आराधना कर. ती तुझ्यावर नक्की कृपा करेल, याबद्दल आता तरी शंका धरू नको. युवक राधाकुंड येथे गेला आणि आर्तभावाने राधाराणीची आराधना करू लागला. भक्ताचा हा आर्तनाद राधाराणीच्या कानी गेला आणि एक दिवस त्याच्यासमोर प्रकट होऊन तिने उपदेश केला, की तू सूर्यकुंड येथे जाऊन भजन कर आणि तिथे मी तुला तुझ्या पद्धतीची जी काही रागानुगा भजन पद्धती आहे, ती आतूनच प्रगट करून देईन आणि आत्तापर्यंत जो मंत्र तुला तुझ्या गुरुकडून मिळालेला आहे, त्यामध्ये कुणालाही तू दीक्षित करू नको आणि आजीवन तो मंत्र गुप्त ठेव. तेव्हापासून सूर्यकुंड येथे जाऊन तो युवक भजन करू लागला. तेव्हापासूनच लोक त्याला मधुसूदनदास बाबाजी म्हणू लागले आणि हे नाव सुद्धा बहुतेक त्यांना गुरूंनी दिलेलं असावं. एका रात्री प्रियाजींनी मधुसूदनदास बाबाजी यांना स्वप्नामध्ये दृष्टांत दिला, की तू ज्या घाटावरती रोज स्नान करतोस, त्या घाटावरती तू जा आणि तेथे साधारण गळ्याएवढ्या पाण्यामध्ये एक शिळा आहे. मी आणि माझ्या सखी तिथे अंघोळ करत असताना आम्ही आमची आभूषणं काढून तिथे ठेवली आणि त्या आभूषणांचा ठसा त्या शिळेवरती उमटलेला आहे. त्यामुळे ती शिळा तुला ताबडतोब दिसेल आणि ती काढून ती बाहेर आण आणि त्याचं रोज तू पूजन कर. मधुसूदनदास बाबाजी कुंडामध्ये अंघोळीसाठी गेले आणि गळ्यापर्यंतच्या पाण्यापर्यंत जाताच त्यांना ती शिळा सहजपणाने दिसली. ती एवढी मोठी शिळा अगदी सहजपणाने त्यांनी उचलली. त्यांना ती शिळा फुलासारखी हलकी वाटली. त्यांनी ती शिळा बाहेर काढली आणि थोड्या अंतरावरती ती ठेवून त्याची पूजा करू लागले.
आज सुद्धा लोक तिथे मधुसूदन दास बाबांची शिळा असं म्हणून तिला ओळखतात. आता बाबांचा दिनक्रम असा सुरू झाला, की दिवसभर आपल्या कुटीमध्ये भजन करावं आणि रात्री शेष रात्रीमध्ये म्हणजे ब्राह्ममुहूर्तावरती त्या शिळेपासू जाऊन विश्वंभर गौरचंद्र वृषभानुनंदिनी राधे राधे अशा नावाचं संकीर्तन करावं. सकाळी जेव्हा लोक पुन्हा त्या सूर्यकंडावरती येत असत, तेव्हा ते तिथून निघत आणि पुन्हा आपल्या कुटीमध्ये जाऊन भजन करत. आता हे मधुसूदन बाबाजी हे सिद्ध बाबाजी म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांच्या सिद्धाईच्या कथाही अनेक लोक अजूनही तिथे सांगत असतात. दरवर्षी फाल्गुन शुक्ल नवमीच्या दिवशी बरसाने येथे होळी खेळली जाते, जे राधाराणीचं ठिकाण मानलं जातं. त्या दिवशी सकाळी बाबा शुभ्र वस्त्रामध्ये तिथून निघत आणि त्या बरसाने येथे पोचत. तिथे होळीसाठी जी एक व्यवस्था केलेली असे, जे एक चौथऱ्यासारखं बांधलेलं असे, तिथे जाऊन ते राधाराणीचं भजन करत आणि त्या भजनाच्या आवेशामध्ये बेशुद्ध होऊन पडत. ती त्यांची भावावस्था असे. त्या भावावस्थेमधून ते जेव्हा बाहेर येत, त्यावेळेला रंगानी त्यांचं सगळे कपडे हे रंगीत झालेले असत. अशा प्रकारे त्यांच्या सिद्धाईच्या अनेक कथा तिथे सांगितल्या जातात. एक दिवस त्यांच्या कानावरती आलं, की त्यांची धर्मपत्नी त्यांना शोधत-शोधत वृंदावन येथे पोहोचली आहे आणि ती आज संध्याकाळपर्यंत त्यांच्या कुटीवरती येईल. हे कळताच बाबाजी गोवर्धन येथे निघून गेले. पत्नी जेव्हा सूर्यकुंड येथे पोहोचली, तेव्हा तिला कळलं, की बाबाजी गोवर्धनला गेलेले आहेत. म्हणून ती गोवर्धन येथे गेली. परंतु तेथूनही बाबाजी दुसरीकडे निघून गेले होते. या घटनेवरून त्या वृद्धेनी समजून घेतलं, की बाबाजींच्या भजनामध्ये आपल्या ह्या येण्याने विघ्न पडत आहे आणि आपल्यामुळे त्यांना जागा बदलून दुसरीकडे जाण्याचा त्रास होतो आहे आणि त्यांना आपल्याला भेटण्याची इच्छा नाही. आपण कशाला आता त्यांच्या भजनामध्ये मध्ये यायचं, असं म्हणून गिरिराजाला तिने प्रार्थना केली आणि आपल्या पतीला कुशल ठेवावं आणि त्यांच्या भजनामध्ये त्यांना साफल्य द्यावं, अशी प्रार्थना करून ती आपल्या घरी निघून गेली. बाबांचं भजन आता पुन्हा कुटीवरती अ, निर्विघ्नपणे चालू झालं. काही दिवसानंतर बाबांच्या पायाला क्षयरोग झाला. तो हळू-हळू वाढतच गेला आणि किती औषध-पाणी केलं तरी ते काही बरं झालं नाही. हळू-हळू ते इतकं वाढलं, की त्यांना आता चालणं-फिरणंही अशक्य होऊ लागलं आणि अंगामध्ये तापही भरू लागला. त्या वेदना आणखीन ती अवस्था आता नको म्हणून एका निर्जन स्थानी जाऊन देह त्यागाचा विचार मधुसूदन बाबाजींनी केला. एका रात्री उठून कसेतरी ते एका घनदाट अशा जंगलामध्ये जाऊन पडले आणि विना अन्न-पाण्याचं तिथे त्यांनी नामस्मरण मात्र सुरू ठेवलं. असेच 2 दिवस गेले. त्यांच्या पोटात ना अन्न ना पाणी आणि फक्त राधाराणीचं नाव घेत ते निश्चेष्ट पडून राहिले होते. तिसऱ्या दिवशी करुणामयी राधेला राहवलं नाही. एका किशोरी व्रजबालिकेचं रूप घेऊन तिने थाळीमध्ये रोटी घेतली आणि हातामध्ये पाण्याचा तांब्या घेऊन ती बाबांच्या जवळ आली आणि ती बाबांना म्हणाली, "अरे, तू इथे का बरे पडून राहिला आहेस? मी तुला हुडकता-हुडकता हैराण झाले. तू काल आला नाहीस, परवा पण आला नाहीस, म्हणून माझी आई तुझी काळजी करते आहे आणि माझ्या आईने हे तुझ्यासाठी पाठवलंय. खाऊन घे." राधाराणीने ज्या व्रजबालिकेचं रूप घेतलेलं होतं, तिला बाबा खूप दिवसापासून ओळखत होते. एवढंच नव्हे, तिचं घर कोणतं हेही त्यांना माहिती होतं. आश्चर्याने ते म्हणाले, "लाली, तू का इथे आलीस आणि तुला कसं कळलं की मी इथे आहे?" तेव्हा लाली म्हणाली, "मला सगळं कळतं. ते असू दे, आता तू आधी खाऊन घे." बाबा म्हणाले, "मी नाही खाणार हे, तू घेऊन जा." त्यावेळेला एका वेगळ्याच प्रेम भरल्या अधिकाराने, पण अत्यंत मधुर वाणीने ती म्हणाली, "खाणार कसं नाही?
माझ्या आईने स्वतः तुझ्यासाठी हे बनवलेलं आहे. अरे, शरीराला सुख-दुःख, रोग हे तर लागणारच ना. म्हणून काय कुणी असं अन्न-पाणी सोडून जीव देतं का? जर तू आत्ता जीव देशील, तर तुझं भजन अर्धं नाही का राहणार? पूर्ण होईल का? हे खा बरं. आता मात्र तिचे हे मधुर बोल ऐकून बाबा तिची अवहेलना करू शकले नाहीत. 3 दिवसापासून भुकेजलेल्या बाबांनी त्या बालिकेने आणलेला सगळा जेवण घेतलं आणि ते पाणी प्याले. मग ते म्हणाले, "आता मात्र पुन्हा इकडे येऊ नकोस." किशोरी हसली आणि त्यांच्याकडे पाहत-पाहत निघून गेली. बाबांनी आता अनुभव केलं, की त्यांना थोडीशी झापड येतेय. बाबांना झोप लागली. थोड्या वेळाने बाबा जेव्हा जागे झाले, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं, की त्यांच्या अंगातला ज्वर निघून गेलेला आहे आणि वेदनाही नाही. त्यांनी भराभरा पट्टी सोडून बघितली, तर जखम तर नव्हतीच, जखमेचा वणसुद्धा तिथे राहिलेला नव्हता. हे पाहिल्यावरती बाबांना खूप आश्चर्य वाटलं आणि त्यांच्या मनामध्ये काही एक विचार, काही एक शंका आली. ते हळू उठले आणि त्या बालिकेच्या घरी गेले. तिथे त्या बालिकेच्या आईला त्यांनी विचारलं, "तुझी मुलगी कुठे आहे?" तेव्हा आई म्हणाली, "मुलगी तर सासरी आहे. केव्हा गेली? 3 महिने झाले." आता बाबांच्या लक्षात सारा प्रकार आला. त्यांच्या लक्षात आलं, की राधाराणी स्वतः आपल्यासाठी ते अन्न घेऊन आलेली होती. ते गुपचूप आपल्या कुटीरमध्ये गेले आणि "हे राधे, हे करुणामयी" असं मोठ्यांनी राधाराणीचं नाव घेत ते आनंदाने प्रेमाश्रू बरसत मग्न राहिले. ही गोष्ट गुप्त ठेवण्याची त्यांनी बरीच खटपट केली. तरीसुद्धा साऱ्या व्रजभूमीमध्ये ह्या गोष्टीचा बबरा झालाच आणि ह्यानंतर तर लोक त्यांना खूपच मानू लागले. अशा प्रकारे पुन्हा बाबांची साधना निर्विघ्न चालू झाली. आता साधना पूर्णावस्थेला आली असावी. एकदा कार्तिक मासामध्ये बाबांनी श्रीमद भागवताचा पाठ करण्याची इच्छा गावातल्या लोकांना सांगितली. व्रजवासियांनी अत्यंत आनंदाने सारी व्यवस्था केली. रासपंचध्यायीचा पाठ होऊ लागला. सगळे लोक आसपासचे तो पाठ ऐकायला येऊ लागले. त्या सगळ्यांबरोबर सूर्यकुंड येथे राहणाऱ्या एका डोंबाचा मुलगाही नित्य नेहमी येत असे. ब्रजवासियांना तो आवडत नसे, परंतु बाबांकडे तो प्रेमाने पाही आणि बाबाही त्याच्याकडे अत्यंत प्रेमाने पाहत असत. पाठाच्या शेवटच्या दिवशी तो मुलगा त्यांच्या अगदी पुढ्यातच येऊन बसला आणि पाठ समाप्तीच्या साधारण आधी त्याने विचारलं, "बाबा, श्रीकृष्णाने रासलीला झाल्यानंतर कोठे बरं विश्रांती घेतली? सेवाकुंजमध्ये का संकेतवनामध्ये?" तो बाबांकडे अत्यंत प्रेमाने बघत होता. बाबांची नजर त्याच्या नजरेशी मिळाली आणि बाबा काही उत्तर देणार एवढ्यात एक स्फोटासारखा आवाज झाला आणि बाबांचे प्राण ब्रह्मरंध्र छेदून बाहेर निघून अनंतात विलीन झाले. अशा प्रकारे श्रीकृष्ण त्या डोंबाच्या मुलाच्या रूपामध्ये स्वतः त्यांना न्यायला आलेला होता. त्यांची समाधी अजूनही त्या स्थानावरती आपल्याला पाहायला मिळते. जय श्रीकृष्ण. हरी ओम.